चला मुंबईतून पुण्याच्या बातमीकडे आपण वळूयात। पुणे महापालिकेचं महापौर पद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित करण्यात आलंय। या महापालिकेमध्ये भाजपला बहुमत मिळालंय आणि त्यामुळे त्यांच्याच पक्षाचा महापौर होणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे। दरम्यान भाजपमध्ये सध्या स्वरदा बापट, मंजुषा नागपुरे, वर्षा तापकीर, मानसी देशपांडे यांच्या नावांची चर्चा आहे। अशामध्येच भाजप नेमकी कुणाला संधी देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर पुण्याच्या महापौरपदी कुणाची वर्णी लागणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे, कारण पुण्याच्या महापौर पदाची आरक्षणाची सोडत निघाली आणि त्या आरक्षणाच्या सोडतीमध्ये महिला खुल्या प्रवर्गासाठी तिथे आरक्षण आहे आणि आता नेमकी कुणाची वर्णी लागते पाहूयात। पुणे महापौर पदाच्या शर्यतीमध्ये आता एक नाव अजून ॲड झालंय, ते म्हणजे ऐश्वर्या पठारेंचं। ऐश्वर्या यांचे सासरे पठारे पवारांच्या एनसीपीचे आमदार आहेत, त्यामुळे आता ऐश्वर्या पठारेंचं देखील नाव चर्चेमध्ये येते। तर भाजपमध्ये महापौर पदाची जबाबदारी ही कुणाला मिळणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। महिला खुल्या प्रवर्गासाठी पुणे महापौर पद आता हे आहे आरक्षित करण्यात आलंय। त्याचबरोबर कुठल्या महिलेला आता महापौर पदाचा जबाबदारी मिळते हे पाहणं महत्त्वाचं आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये भाजपची सलग दुसऱ्यांदा सत्ता आली आहे। भाजपचे सर्वाधिक 84 नगरसेवक हे पिंपरी चिंचवडमधून निवडून आलेत, त्यामुळे भाजपचा महापौर होणार असल्याचं निश्चित झालंय। दुसरीकडे भाजपच्या विजयी नगरसेवकांनी आपापल्या नेत्यांकडे लॉबिंग देखील सुरू केली आहे। महापालिका निवडणूक निकालाआधीच बिनविरोध निवडून आलेल्या सुप्रिया चांदगुडे, स्नेहा कलाटे आणि सारिका गायकवाडांचं नाव चर्चेमध्ये आहे। त्याचबरोबर दुसरीकडे पुरुष उमेदवारांपैकी शत्रुघ्न काटे आणि बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक रवी लांडगेंचं देखील नाव चर्चेत आहे। बातमी आहे चंद्रपूरमधून। चंद्रपूर महापालिकेचं महापौर पद ओबीसी साठी राखीव झालंय। या महापालिकेमध्ये कुणालाही स्पष्ट बहुमत मिळालं नाही, त्यामुळे भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष सत्ता स्थापनेचा दावा तिथे करू शकतात। अशामध्येच भाजपकडून अनुजा तायडे, संगीता खांडेकर यांच्या नावाची चर्चा आहे, तर दुसरीकडे काँग्रेसकडून संगीता भोयर, संगीता अमृतकरांच्या देखील नावाची चर्चा आहे। त्यामुळे कोणता पक्ष सत्ता स्थापन करतो आणि कुणाला महापौर पद मिळतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। आम्हाला याचा आनंदही आहे की चारही यापूर्वीच्या महिला भारतीय जनता पार्टीने दिलेल्या होत्या, त्यामुळे याही वेळेस आमच्याकडे साधारणतः भारतीय जनता पार्टीच्या 4 आणि आमचा जो मित्रपक्ष आहे शिवसेना त्यांचं एक असे 5 महिला उमेदवार आमच्याकडे या ठिकाणी या आरक्षणामध्ये महापौर पदाच्यासाठीच्या निवडून आलेल्या आहे, ज्यामध्ये संगीता खांडेकर आहे। इतरही पक्षांची बोलणी चालू आहे। काँग्रेसचे सुद्धा बरेच लोक जे इच्छुक आहे ते आमच्यासोबत संपर्कात आहे, त्यामुळे निर्णय येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला कळेल। शक्तिदायिनी, तेजोदायिनी माता महाकाली आमची या जिल्ह्याची आराध्य देवता आहे। तर महिलांचा सन्मान होत पुन्हा एकदा ओबीसी महिला निघाली तर आनंद आहे। अंतःकरणापासून जनसेवा करतो। मला विश्वास आहे की महापौरपदी भारतीय जनता पार्टीची महिला सक्षम नारी या चंद्रपूर महानगराच्या विकासासाठी महापौर बनेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही।